कफ सिरपमध्ये अडुळसा असतो का? होय, बहुतांशी आयुर्वेदिक कफ सिरपमध्ये अडुळसा असतो। त्याचं कारण असं की तो नैसर्गिक कफावर काम करतो। साईड इफेक्ट बऱ्यापैकी कमी असतात आणि इतर औषधं जसं की सुंठ असेल, मिरे असेल, पिंपळी असेल किंवा मध असेल याच्या सहकार्यानं तो खोकल्यावर उत्तम प्रकारे कार्य करू शकतो। म्हणून बहुतांशी कफ सिरपमध्ये अडुळसा असतो। अडुळशाचे घरगुती उपाय: अडुळशाची 5-6 पानं घ्या, ती पाण्यामध्ये उकळा आणि दिवसातून 2 वेळा तुम्ही ते सेवन करू शकता। त्याच्यानंतर अडुळशाचं चूर्ण मधासोबत घेतल्यास कोरड्या खोकल्यावर अत्यंत प्रभावीपणे काम करतं। सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं ठरवा आणि डोस ठरवा। अडुळसा कोणाला टाळावा लागेल? अडुळसा गर्भाशयावर कदाचित विपरीत परिणाम करू शकतं, म्हणून शक्यतो गरोदर महिलांनी अडुळसा टाळावा। त्यानंतर अडुळशाचा जर अतिरिक्त सेवन केलं गेलं तर पोटात दुखणं किंवा मळमळ यांसारखी लक्षणं निर्माण होऊ शकतात। त्याच्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानंच अडुळशाचं सेवन करावं। अशा प्रकारच्या अनेक हेल्थ टिप्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला ब्रॉन्कायटिस किंवा इतर काही आजार असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता।